सर, तुम्ही जो प्रश्न विचारला होता ना त्याचं उत्तर द्यायचं राहून गेलं. बोल. तुम्ही नेहमी आनंदात असता ना, तसाच आनंद तुम्हाला भेटल्यावर, तुमच्याशी बोलल्यावर प्रत्येकाला होतो. सेम. And we've been facing this problem since the last night. इनिशियली असं वाटलेलं की इन्स्टॉलेशन मध्ये काही प्रॉब्लेम्स झालेत आणि म्हणून या सगळ्या चुका होत आहेत. बट सर, प्रत्येक मॉनिटरचं इन्स्टॉलेशन नाही ना चुकू शकत. माझ्या आईची तब्येत बिघडली आहे तुमच्यामुळे. सर, मी स्वतःहून गेले नाही, त्यांनी बोलवलं मला. आईने बोलवलं होतं तुम्हाला. एक काम करा, इथला राऊंड संपवा आणि मला ICU मध्ये येऊन भेटा. जयू, अजूनही तुझे रिपोर्ट्स काही नॉर्मल येत नाहीये. काहीतरी मनामध्ये खातंय तुला. नाही हो, तसं काही नाही. हा, आता आमच्या दोघांमधल्या वादाबद्दल म्हणत असशील तर आम्ही ते आता कमी करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे बघ, स्वभाव तर नाही ना बदलता येत एकदम, पण आता आम्ही वाद होऊ नये याची काळजी घेतो. आई, मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर हवंय. काय झालंय? ती अंजली भेटली होती तुला? यश, यश तू आत्ता हे का विचारतोय? एक मिनिट, मी आईला विचारतो. आई, सांग मला, काय बोलणं झालंय तुमच्यात? यश, एक मिनिट इकडे. काय झालं? ये नाही. काय झालंय? यश, तिला बरं नाहीये याचा जरा तरी विचार कर. तब्येतीचा विचार करतोय म्हणूनच विचारतोय. यश, जाऊ दे ना. हे बघ यश, आत्ता तिला काहीही विचारायचं नाही. ती अंजली इथे येऊन गेली असेल तरी सुद्धा. एक मिनिट, त्या अंजलीची बाजू घेऊन माझ्यासमोर बोलायचं नाही डॅड, प्लीज. तुमचे विचार आणि तुमची अंजली तुमच्या जवळच ठेवा. माझ्या आईला या सगळ्यांचा त्रास होतोय जे मला अजिबात आवडत नाहीये. यश, आता त्या विषयावर पुन्हा दोघं का वाद घालताय तुम्ही? हा, यश, तू आधी शांत हो. तुला तुझ्या आईच्या तब्येतीची काळजी आहे ना? मग शांत हो आधी, शांत हो. मी शांतच आहे, पण जर अंजली आईला येऊन भेटत असेल ना तर ते मला नको आहे. जाऊन सांगा तिला. मी तुला शांत व्हायला सांगतोय, तू ऐकतच नाहीस माझं. त्या अंजलीमुळे त्रास झाला आईला? हो, मग अरे काय बोलतोस काय? काकू, 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 सिस्टर, काकू, काय होतं तुम्हाला? डॉक्टर अंजली, यश, काळजी नको करू, बरी आहे ती आता. मी इंजेक्शन दिले तिला, शील बी फाईन. पण 1000 वेळा सांगून सुद्धा ती अंजली आई समोर का गेली? बघितलं किती हट्टी आहे ती. मी सांगतोय तुम्हाला, ती मुद्दाम करते सगळं. अरे, मुद्दामून का करेल कोणी? आणि अंजलीला सुद्धा त्या जयूच्या तब्येतीची काळजी आहेच ना. तिचं वागणं बघून अजिबात असं वाटत नाही. हे बघ, जयू कडून कळल्याखेरीज आपण कुठल्याही कन्क्लुजनला जाता कामा नये. कन्क्लुजन मी खूप आधीच काढलंय डॅड, आणि ते चुकीचं नाही. हे बघ यश, जयू समोर जो तमाशा झाला तो पुन्हा होता कामा नये. मी एक डॉक्टर म्हणून नाही, तुझा बाप म्हणून सांगतोय तुला. आय एम वॉर्निंग यू. तुम्ही त्या अंजलीमुळे मला वॉर्न करताय. हे बघ यश, आपल्यामध्ये जे वाद आहेत ना ते परत नको आहेत मला. निदान जयू समोर तरी नकोच नको. तिच्या समोर आता आपण जे खोटं चित्र उभं केलंय ते तसंच राहू दे.
पण हे सगळे वाद मुळापासून मिटवण्यासाठी तुम्ही बदलणार आहात का स्वतःला? मग हे वाद मिटवण्यासाठी तू बदलशील स्वतःला? यश, आपल्यामधले जे वाद आहेत ना ते आपल्या झाले, त्याचा इथे काहीही संबंध नाही. अरे जयू समोर जर आपण भांडत राहिलो तर कशी बरी होईल ती? मुळात तिचं मन आनंदी राहायला हवं. तेच जर झालं नाही तर कितीही औषधं दिली तर काहीच उपयोग होणार नाही. आणि अंजलीशी बोलून जर तिला बरं वाटत असेल तर बोलू दे ना तिला. केवळ आपण हट्टाला पेटून तिच्या तब्येतीचं नुकसान का म्हणून करायचं? हे बघ, अंजली जर तिच्याशी बोलली तर तिला बोलू द्यायचं, अडवायचं नाही. मला नाही जमणार. यश, हा फक्त तुझा इगो आहे, बाकी काहीही नाही. सर, तुम्हाला जयश्री मॅडमने ताबडतोब ICU मध्ये बोलवले. आई, तू तू परत कशी आलीस इथे? यश, अरे यश, चिडू नकोस. मी तिला बोलवलं होतं. अगं आई, तू ऐकून घ्या आधी. काल सुद्धा ती स्वतः माझ्याशी बोलायला आली नव्हती यश. मग मीच तिला बोलवलं होतं. काकू, मी नंतर येते. थांब अंजली, माझ्या तब्येतीसाठी तुम्ही तिला जबाबदार धरू नका. तिची काहीही चूक नाहीये. माझी तब्येत बिघडण्याची कारण शोधायची असतील ना तर दुसरीकडे शोधा ती. आणि मी आणखी एक विनंती करते तुला. आता तिला माझ्याकडे येण्यापासून, माझ्याशी बोलण्यापासून कुणीही थांबवू नका प्लीज. ठीक आहे. जयू, मी एक विचारू तुला? मगाशी तुला कशामुळे त्रास झाला ग? यश किती चिडला बघितलं ना मगाशी. आता नाही हो सहन होत मला. हाय अगं, मला वाटलं अंजली इथे आली होती म्हणून. नाही यश, माझ्या आजारपणाला ती जबाबदार नाहीये. तिचा काहीही संबंध नाहीये. आणि जरी असला ना तरी मला तिच्याशी बोलल्यावर बरं वाटतं. मी तुम्हाला दोघांनाही स्पष्टपणे सांगते आता. अंजली विषयी माझ्या मनामध्ये काहीही नाहीये. तेव्हा तुम्ही तिला कुठल्याही कारणासाठी प्लीज त्रास देऊ नका. मुद्दाम कशाला कोण कोणाला त्रास देईल? हो ना, मग ती तरी असं का करेल? कसं आहे, एकदा या बुद्धिबळाचे सगळे नियम कळले की नाही मग खेळायला मजा येते. एकावर एक डाव रचायला जास्त मजा येते. नाही पण आधी ते समजायला हवं ना. सोपं आहे. अरे बघा, हे यादव हे असं एक एक घर पुढे जात. आपण म्हणून याला अंडर एस्टिमेट नाही करायचा. कारण हे ज्या वेळेला शेवटच्या घरात पोचतं ना त्यावेळेला या प्याद्याचा वजीर बनतो. वजीर. आता हा राजा, हा सुद्धा एक एक घरच जातो. पण हा नावापुरता राजा असतो. सगळी कामं वजीर करतो. वजीर. आवडला तुमचा वजीर? नाही पण हा चालतो कसं? जशी चाल गरजेची असेल तसं चालतो तो. म्हणजे कधी सरळ कधी तिरका, त्याला हवा तसा. खरा गेम चेंजर हा वजीर असतो. काय झालं? नाही सप्रे, या राजाकडे बघितल्यानंतर जनार्दन सरांची आठवण आली. संजीवनी हॉस्पिटलसाठी नुसते नावापुरते. यश, तुला तरी कळतंय का की तुला या सगळ्याचा किती मनस्ताप होतोय?
माझ्या कामावर परिणाम होतोय त्याचा. आई, मला तुझी काळजी वाटते म्हणून. अरे माझी काळजी घ्यायला इथे खूप जण आहेत. यश, माझंही अगदी हेच म्हणणं आहे. तू जरा तुझ्या कामावरती लक्ष दे. यश, मला सांग, त्या मॉनिटर्स वरून चिडला का होतास तू? सप्रे, तुमचं टायमिंग मात्र परफेक्ट. म्हणजे अहो, हे जे मॉनिटर बदलण्याचं केलंयत ना, अगदी परफेक्ट. पुढच्या महिन्याची सोय झाली बघा. पण आपण बेसावध राहून चालणार नाही. या गाव कार्टी कधी कुठं नाक खुपसतील काही सांगता येत नाही. असू दे ना, आहेत तर माझ्याच हाताखाली ना. त्यांना कंट्रोल मध्ये कसं ठेवायचं माहिती आहे मला. सर, फक्त व्हायटल सायन्सच नाही, पण पल्स रेट, बीपी, रेस्पिरेशन रेट सगळं चुकीचं दाखवतोय हा मॉनिटर. आर यू शुअर? येस सर, मी स्वतः चेक केलंय. लेट मी सी. या. तुमचं गेम. आपण तुम्हाला गेम समजलाय कुठं? काही दिवसात एक्सपर्ट होऊन दाखवतो बघा. असं त्या नव्या मॉनिटर्स मधल्या कटचं कुठपर्यंत आलंय ते बघा जरा. बघतो. अरे वा, राव जमलं की तुम्हाला. अंजलीचा गेमही मगाशी मस्त केलात. अभिनंदन. यश, या मॉनिटरची ऑर्डर कोणी दिली होती? सप्रेंनी. मी बघतो काय करायचं ते. जयू, मला आता डॉक्टर असोसिएशनची एक मीटिंग आहे, मला जायला लागेल तिथे. तू काळजी घे, आराम कर आणि कसलाही विचार करायचा नाही. अर्थात तुझी काळजी घेण्याकरता आता माझं आपलं माणूस आहे आता इथे, त्यामुळे मला काळजी नाही. चेक अँड मेट. हा, इथे कधी महत्वाची गोष्ट सांगतो. कॉन्फिडन्स चांगली गोष्ट आहे. ओव्हर कॉन्फिडन्स घात करतो. ओव्हर कॉन्फिडेंटली चाली खेळलात तुम्ही. सप्रे, आपण आणलेले नवीन मॉनिटर्स कुठल्या डीलर कडून घेतले होते? कंपनीचं नाव काय? त्या कंपनी ते म्हणजे ते डील राऊतांनी फायनल केलं होतं. डील मीच फायनल केली होती. हा, मला जरा कंपनीचं नाव सांगा. नाव आता आठवत नाहीये, पण नावाजलेली कंपनी. नाव न आठवण्या एवढी नावाजलेली आहे का? मला काय वाटतं, इन्स्टॉलेशन मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला असेल, बाकी काय नाही. फारसा म्हणजे मेजर प्रॉब्लेम नसेल. राऊत सॉल्व करतील तो. जयश्री मॅडमची तब्येत आता बरी आहे ना? नाही, काल अंजली बोलत होती ना त्यांच्याबरोबर, त्रास नाही ना झाला त्यांना? विषय बदलू नका. आणि ती अंजली स्वतः गेली नव्हती तिथे, आईने बोलवलं होतं तिला. पण अंजली मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की ते मॉनिटर्स प्रॉब्लेम का देत आहेत. नाही, आणि राऊत डील फायनल करायच्या आधी तुम्ही रिसर्च केला नव्हतात का? नाही तर काय, एखाद्या मॉनिटरने प्रॉब्लेम दिला असं तर मी समजू शकतो. सगळ्याच मॉनिटर्स मध्ये प्रॉब्लेम आहे. हा, हो काय? मी बघतो ना. बघतो. नाही, नुसतं बघतो नाही, मला उद्या रिपोर्ट हवे तिथं टेबलवर.
नाही इतका मेजर प्रॉब्लेम नसेल नाही, पण त्याच्यात प्रॉब्लेम आहे तुम्हाला कोणी सांगितलं? त्या अंजलीने सांगितलं. आता अंजली नाही, मला बाकी काही माहित नाही. सप्रे बरोबर बोलतात. आम्हाला डिटेल रिपोर्ट्स हवे बस. हो देत. यश तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो सगळं. कसं टेन्शन घेऊ नको? त्या मॉनिटरच्या चुकीच्या रिडिंगमुळे जर एखाद्या पेशंटच्या जीवाचं बरं वाईट झालं तर किती बदनामी होईल आपल्या हॉस्पिटलची. आणि ह्या स्टेजला मी नाही घेऊ शकत रिस्क. हो तू म्हणतोयस ते बरोबरच आहे. म्हणजे तुझी काहीही चूक नसताना तुला उगाच अशी विचित्र शिक्षा भोगायला लागते. पण काकू, खरंच हे सगळं मी मुद्दाम नाही केलंय. मला पटतंय ते आता अंजली, आणि मी आहे तुझ्या बरोबर. तू कशाला काळजी करते बरं? पण जेव्हा हे सगळं घडलं ना, तेव्हा मला कळतच नव्हतं कसं वागावं, काय रिॲक्ट व्हावं. आणि त्यात जेव्हा तुम्हाला हे असं आजारी पाहिलं ना, तेव्हा जास्त गिल्टी वाटायला लागलं मला. अंजली, कुणीही कुणामुळे असं आजारी पडत नसतं. तू रडू नकोस मराशी, शांत हो. एक विचारू मी तुम्हाला? विचार ना. आता खरंच माझ्याविषयी राग नाहीये ना तुमच्या मनात? आणि मी भेटू शकते ना आता तुम्हाला कधी? अगदी कधीही येऊ शकतेस, तुला हवं तेव्हा. आणि जर तुला कोणी काही बोललं ना तर सरळ माझं नाव सांग. अशीच हसत राहा. मी येऊ आता? हो, पेशंट्स वाट बघत असतील ना. आणि तुम्हाला जर काहीही लागलं तर प्लीज मला सांगा हक्काने, मला आवडेल. नक्की सांगेल. येते. आणि रात्री जेवला ना? आईचा फोन आहे. हो. बोल आई, कशी आहेस? मी बरी आहे. तू जेवलास का? हो जेवलो जेवलो. जेवलो की नाही हे विचारायला फोन केलाय? नाही म्हणजे रेंज आहे म्हणून काही विचारायचं? अशी ऐक, मी बोलले तिच्याशी. वा, बरं वाटतंय ना आता? हो बाबा, मला पटलंच तुझं. उगीच त्या दोघांशी बोलत बसण्यापेक्षा मी तिच्याशीच बोलले सरळ. मग तुझा आवाज कसा प्रसन्न वाटतोय. माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं बाबा. नाहीतर असीम ना मला विचार करून करून इतका त्रास होत होता. बीपी वाढलं होतं माझं. काय? तुझं बीपी वाढलंय? या दोघांनी मला काहीच कळवलं नाही. ऐक ऐक असीम, तुला तिथे काळजी नको म्हणून सांगितलं नसेल. अरे आई, मला तुझी काळजी वाटते का? मला सांग, चिंटू आणि बाबा नीट वेळ देत आहेत ना तुला? हो देताय. तू नको काळजी करूस. तू हे असं बोलते बीपी वाढलं आणि म्हणतेस की इथे बसून काळजी नको करूस. मग ये की इकडे. असे किती दिवसात निवांत बसून बोललोच नाही रे आपण. त्या दिवशी तर मला तू कधी आलास कधी गेलास कळलं सुद्धा नाही. नाही, आता येतोय मी लवकरच. मुंबईपासून फार लांब नाहीये, लवकरच भेटूया आपण. ये लवकर, वाट बघते मी.